या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअरमध्ये कसं स्टिच करायचे ते पाहणार आहे. कंटिन्युअसमध्ये आपण स्टिच करत जाणार आहोत. जिथे आपले पॉइंट्स होत आहेत, जिथे अँगल आहेत, त्या अँगलमध्ये आपल्याला इथे नीडलमध्ये टाकून टर्न करायचे. ते कसं करायचे ते पाहायचे. इथे डिस्टन्स कमी आहे, त्यामुळे तुम्हाला कमी डिस्टन्सवरती कसं स्टिच करायचे हेही लक्षात येईल. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्टिचेस घेणार आहोत, म्हणजे तुमची पूर्ण प्रॅक्टिस यात होऊन जाईल. तर आपल्याला इथे स्टार्ट करताना या साईडनी स्टार्ट करायचंय. बाहेरच्या साईडनी आपल्याला आतल्या साईडला जायचंय. स्टिच स्टार्ट करताना आपल्याला लॉक करायची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जसं स्टिच करताय, लक्ष तुमचं नीडलकडे आहे आणि पेपरकडे आहे, पेपरवरच्या लाईन्सकडे आहे. तसंच तुम्हाला पेंडलकडे पण लक्ष द्यायचंय. तुमचं पायाचं प्रेशर किती येतंय, हे पण तुम्हाला पाहायचंय. किती प्रेशर असल्यावरती स्पीड किती येते मशीनला, हे आपल्याला इथे पाहायचंय. इथे नीडल परत आत टाकायची आहे. याआधी आपण प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं परफेक्शन आलं पाहिजे. व्यवस्थित तुम्हाला जमलं पाहिजे हे. कंटाळा करायचा नाहीये. जेवढे शीट्स लागतायत तेवढे शीट यूज करा. पण तुम्हाला इथे परफेक्शन आल्यानंतर तुमचं पुढचं स्टिचिंग एकदम ईझी होईल. स्पीडकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. स्पीडवरती कंट्रोल करायचं आहे. सोबत तुम्हाला नीडलवरती पण लक्ष द्यायचंय. आपली स्टिच जी आहे, जी लाईन आहे स्टिच करायची आपल्याला, ती आणि नीडलचं काय कनेक्शन आहे ते पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. इथे टर्न केल्यानंतर नीडलमध्ये असताना जर ही जी लाईन आहे, ह्या नीडलच्या प्रेशर फूटच्या गॅपमध्ये जर दिसली नाही, तर म्हणजे आपला जो पॉइंट आहे तो मागे पुढे गेलेला आहे. तो परत आपल्याला रिव्हर्स घ्यायचा. पॉइंट आपला व्यवस्थित मध्ये टाकायचा. नीडल आपल्याला हवी तिथे टाकायची जिथून आपल्याला टर्न करायचे आणि परत एकदा चेक करायचं. या दोन्हीच्या मध्ये जर आपली ही लाईन दिसत असेल आणि नीडल आपली आत असेल समोरच्या साईडला, तर ही लाईन आपली, हे जो पॉइंट आहे तो परफेक्ट आहे.
जसं आपण आत जाऊ तसं डिस्टन्स जे आहे ते छोटं होत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीडवरती कंट्रोल करायचं आहे आणि हे जे डिस्टन्स आहे त्यानुसार आपल्याला इथे थोडंसं हळूमध्ये स्टिच घेत इथे स्टिच करायचं आहे. आता आपल्याला एंड करताना इथे लॉक करायचं आहे. ही जी शीट आहे ती तुम्हाला 2 पद्धतीने करायची आहे. आतून तुम्हाला बाहेर यायचंय आणि बाहेरून आत जायचंय. दोन्ही तुम्हाला परफेक्ट जमल्यानंतर नेक्स्ट शीटकडे जायचंय आपल्याला. ही शीट तुम्हाला परफेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट शीटला हात लावायचा आहे. आपण जे स्टिच केलेली आहे त्याचं ही बॅक साइड आहे. ही स्टिच आपली कशी दिसतीये ते आपल्याला या पॉइंट्सवरनं लक्षात येतंय. आपले व्यवस्थित हे जे अँगल्स आहेत ते आपल्याला परफेक्ट भेटलेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टिच करायचंय. शीट वेस्ट होत असतील, खराब होत असतील, होऊ द्या. पण जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट जमत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे प्रॅक्टिस करत राहायचंय. ज्या शीटमध्ये तुम्हाला असं वाटेल, की आता माझं परफेक्ट जमलंय, सेम शीट तुम्हाला अजून एक बनवायची आहे आणि त्याची एक फाईल रेडी करायची आहे. प्रत्येक जी स्टिच आहे, त्या स्टिचमधली. आपण शून्यापासून शिवणकाम याच्यामध्ये जे स्टिचेस शिकवतोय किंवा जी प्रॅक्टिस घेतोय, याची एक तुम्हाला फाईल रेडी करायची आहे आणि ती आम्हाला पाठवायची आहे, कुरिअर करायची आहे. जे हे फाईल पाठवतील त्यांच्यापैकी आपण मंथली एक लकी विनर घोषित करणार आहोत. त्यांना आमच्याकडनं एक गिफ्ट भेटणार आहे. त्यांची फाईल जी खूप छान असेल, सुंदर फाईल असेल, व्यवस्थित वर्क केलेलं असेल, पूर्ण परफेक्शन असेल त्या फाईलमध्ये, अशांना हे प्राइझ भेटणार आहे.